नमस्ते. पिक्चर जगणारे लोक या विशेष अशा शो मध्ये मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि विशेष करून आपल्यासोबत आज आहेत चित्रपट सृष्टीमध्ये जगणारे आणि जगलेले माननीय उत्कृष्ट अभिनेते दिलीप पवार सर. सर नमस्ते. नमस्कार सर, पिक्चर जगणारे लोक या शो मध्ये मी आमच्या टीम तर्फे आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो सर. धन्यवाद. सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा होता की तुम्हाला पिक्चरची आवड कशी निर्माण झाली आणि तुम्ही पहिला चित्रपट असा कोणता बघितला की तुमच्यामध्ये या आवड निर्माण झाली? मी लहान असताना मार्केटमध्ये यायचो बैलगाडीवर. मालेगाव मार्केटला आल्यानंतर तिथं खोक्यामध्ये असं झाकण उघडून थोडस असं बघायचो. ते बघितल्यानंतर हे काहीतरी वेगळं आहे बुवा असं वाटल्यानंतर मग पुढे मोठं झाल्यावर चित्रपट बघायला दिवाळीच्या निमित्ताने मालेगावला आलो. नसीब चित्रपट बघितला पहिल्यांदा. तर मग नसीब चित्रपट बघितल्यानंतर खूपच त्याची आवड निर्माण झाली मला. सर, तुम्ही स्वतः एक उत्कृष्ट अभिनेते आहात. मग तुमची या क्षेत्रामध्ये सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे माझ्या मुलाखती झाल्या होत्या नाशिक आकाशवाणी केंद्रावर. तर तिथून मग काही कलाकार भेटले, त्यांच्या ओळखी वाढत गेल्या. ओळखी वाढत गेल्यानंतर मग वैभव लक्ष्मीचे निर्माते त्यांच्याशी ओळख झाली. त्यांनी मला भूमिका दिली की त्या ठिकाणी चित्रपटात भूमिका करायला यावं तुम्ही. पत्र आलं त्यांचं मला घरी. घरी मुलं लहान, सगळी अगदी व्यवस्था म्हणजे मला पूर्ण वेळ देता आला नाही पिक्चरसाठी. मी खूप उशिरा गेलो चित्रपटात. त्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालेलं होतं, काही सीन बाकी होते. मग अनिल सुळे सर डायरेक्टर त्यांनी सांगितलं की ठीक आहे म्हणत, आता रील म्हणजे चित्रीकरण आमचं बरंच पूर्ण झालेलं आहे, पण सावकाराचे रोल आहेत म्हणे 2, त्याच्यात एक सावकाराची भूमिका देतो म्हणे. तर मग त्याप्रमाणे शूटिंगला गेलो मी. गंगापूर वगैरे तिथं नाशिक जवळ. तिथं अलका कुबल, अशोक शिंदे आणि प्रसाद ओक, अर्चना नेवरेकर, रवींद्र बेर्डे हे सगळे होते. त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच मी सीन 1 टेक ओके केला. 1 टेक ओके सीन झाल्यानंतर अलकाताई कुबल यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही काय करता. मग मी सांगितलं माझं असं असं शेतीचं आहे, परत मी आवड म्हणून शेती अवजारं पण तयार करतो. छोटस असं फॅब्रिकेशन त्यावेळेस होतं माझं, आता बंद आहे. तर मग याप्रमाणे मग चित्रपटाची सुरुवात झाली. मग पुढे ओळखी वाढत गेल्या. ओळखी वाढत गेल्यानंतर मग बहुरंग पुणे ही संस्था आहे. या संस्थेने मला बोलवलं. ते डायरेक्टर आपल्या घरी आले किंवा मी आता डॉक्युमेंटरी तयार करतोय नवीन क्षितिज म्हणून या. तर मग नवीन क्षितिज मध्ये भूमिका केली मी. त्याच्यानंतर मग त्यांनी हिंदी चित्रपट काढला. हिंदी चित्रपट आत्मबोध मध्ये भूमिका केली. असा हा माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे व्यवसाय आणि उद्योग करता सुरू झालेला तुमचा प्रवास आज कुठेतरी एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून आज स्थिरावलेला आहे. तर मग ती आवड आहे आणि त्याचप्रमाणे पुरस्कारही भरपूर मिळालेत मला. सर, तुम्ही आतापर्यंत कोणकोणते चित्रपट केले किंवा तुम्हाला असं काय वाटलं की ह्या चित्रपटामधून मला खूप काही शिकायला मिळालं किंवा जो किरदार तुम्ही केला आहे तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने केला आहे? तर सुरुवातीला मी अष्टरूपा जय वैभव लक्ष्मी माता चित्रपट केला. त्याच्यानंतर तिथं म्हणजे खूपच मला ज्यावेळेस टुरिंग टॉकीज होत्या लखमापूरला, टुरिंग टॉकीजवर गावातल्या माझ्या मित्रांनी रिक्षावर ते लाऊडस्पीकर लावून सगळीकडे जाहिरात केली. तर अगदी ते थिएटर हाऊसफुल झालं होतं. प्रसिद्धी मिळाली त्यावेळेस. त्याच्यानंतर मग नवे क्षितिज लघुपट केला. ह्या लघुपटातली भूमिका मला इतकी वेगळी वाटली की शूटिंग करत असताना की त्या ग्रामस्थांमध्ये उभा राहिलो तर आपल्या युनिट मधले हे नाही गो ग्रामस्थ असे म्हणून युनिट मधलीच लोक मला बाजूला करत होते. नंतर मग सॉरी म्हणायचे ते. म्हणजे असे जे ड्रेसमॅन होते त्यांनी मेकअप इतका म्हणजे ड्रेपरी इतकी सुंदर केली होती की ते खूपच मला ते भावलं. त्याच्यात नदीवर जाणं, मासे पकडणे वगैरे, लाकूड तोडणे, म्हणजे ते सगळं ते मीटिंग सभा, ग्रामसभा, खूपच एकदम नैसर्गिक वातावरण होतं त्या ठिकाणचं. आणि त्याच्यातच जाहिरात तयार झाली. ती
2010 मध्ये सह्याद्रीच्या बातम्यांमध्ये दाखवायचे वा. ती जाहिरात. ती जाहिरातमुळे ते बघत असताना इतर मित्र मला नंतर एक किस्सा येऊन सांगायचे. एखाद दिवशी ती जाहिरात बातम्यांच्या अगोदर लागायची आणि एखाद दिवशी बातम्यांच्या मध्ये लागायची. तर मग आता बातम्या सुरू होतील भाऊ, जर कोणी गृहिणी भगिनी एखादी स्वयंपाक करत असेल तिची भाकर सुद्धा करपून जायची. म्हणजे ती एवढे ते उत्सुकता असायची जाहिरात तुम्हाला टीव्ही मध्ये बघण्यासाठी. टीव्ही बघण्यासाठी उत्सुकता. मित्र नातेवाईक असे इतर सगळे खूपच येतात. सर तुम्हाला आवडलेले चित्रपट कोणते? मला तर मग असे आवडलेले जय संतोषी माता, शोले, परत नंतर तेरी मेहरबानिया. ते का? ते म्हणजे विशिष्ट असे की जय संतोषी माता म्हणजे कित्येक अनेक वर्ष चाललं आणि चित्रपट पण खूप आणि कथानक पण चांगलं होतं त्याचं. आणि शोले पिक्चरचं म्हणजे लोकेशन काय, लोकेशन पासून तर सगळंच अगदी सुंदर होतं ते. आणि रसिकांचे ते सगळे डायलॉग पाठ होत होते. म्हणजे असा चित्रपट होता तो. त्याच्यानंतर मग तेरी मेहरबानिया. तेरी मेहरबानिया म्हणजे जी कुत्र्याने भूमिका केली म्हणजे ती खूप भावलेली. त्याचं ते अंत्यविधी प्रत्येक वेळेस ते फुलहार अर्पण करणं वगैरे, किंवा ते गाणं आहे तेरी मेहरबानिया तेरी कदरदानिया, ते गाणं मला खूप आवडलेलं. म्हणजे त्या चित्रपटामार्फत तुम्हाला प्रेरणा मिळत गेली हे काम हो, पुढे काय काम करण्याची प्रेरणा. मग सर चित्रपट सृष्टीमध्ये जगत असताना तुम्हाला अशा कोणकोणत्या अडचणी आल्या? अडचणी म्हणजे असं की आता याचं शूटिंग गंगापूरला होतं, अष्टरूपाचे वैभव लक्ष्मी माताचं. तर मग तिथं 9 वाजता लोकेशनवर हजर राहावं लागलं. तर मी सकाळी पहाटे 4 वाजता लखनौवरून उठून तर नाशिकहून परत गंगापूर 6 वाजेला पोचून जायचं. म्हणजे ती थोडीशी कसरतच करावी लागली. त्याच्यानंतर मोहब्बतचं शूटिंग झालं, नवीन क्षितिजचं शूटिंग झालं. ते पुण्यापासून 70 किलोमीटर पुढे मावळ तालुक्यात होतं. मग तिथून आपलं पुण्यापर्यंत मला सकाळी 6 वाजता हजर राहावं लागत. इथून मी ते कसं तरी मी 6 वाजेपर्यंत तिथं टच होऊन जायचो. आणि अगदी पुण्यातले कलाकार येण्या अगोदर मी हजर राहायचो. हे डायरेक्टरांना खूप कौतुक वाटायचं माझं. कुंडली केदारी सर होते आहेत ते अजून, त्यांचं म्हणजे ते खूप कौतुक करायचे की इतक्या लांबून दिलीप पवार आले बाबा, तुम्ही आले नाही असं. म्हणजे शेतकरी असताना या सर्व गोष्टी करणं म्हणजे एका प्रकारे तारेवरची कसरत तुम्ही केली की कसरतच आहे. आवड जपण्यासाठी तुम्ही शेतीची कामं आणि पारिवारिक ज्या आर्थिक परिस्थिती असतात त्यांना सांभाळून तुम्ही कुठेतरी तुमची आवड जोपासली. म्हणजे तारेवरची कसरत केली तुम्ही हे म्हणण्यासाठी काही हरकत नाही. तारेवरची कसरतच आहे, कारण शेती निसर्गावर आहे. निसर्ग कोणत्या वेळेस कोणतं काम लावायला सांगता येत नाही, अशी पद्धत असते. आणि त्यामधून पण आपल्या सर्व गोष्टी, परिवाराच्या जबाबदारी आणि आर्थिक बाबी सगळ्या गोष्टी हँडल करून ही आवड जोपासणं म्हणजे सर खूपच मोठं आव्हानात्मक गोष्ट आहे. हे म्हणजे आई वडिलांचे आशीर्वाद आणि देवाची कृपा हेच मी मानतो. तर मित्रांनो, सामाजिक क्षेत्र आणि चित्रपट क्षेत्रामध्ये काम करत असताना सरांना विभिन्न प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. तर सर आम्ही आपल्याकडून जाणू इच्छितो की जे पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत ते कोणकोणते आहेत? तर मला येवल्याला 2 पुरस्कार मिळाले. बापूश्री गौरव पुरस्कार, लोकमान्य गौरव पुरस्कार. त्याच्यानंतर वर्ध्याला मिळाला आहे कृषीनिष्ठ पुरस्कार, आणि एक सेवाग्रामला मिळाला तो आपला राजीव गांधी इंडिया गौरव पुरस्कार. आणि मुंबईला मिळाला महाराष्ट्र सुवर्णरत्न. शिर्डीला साईरत्न पुरस्कार मिळाला. आणि एक गोव्याला पणजीला मिळाला तो विश्वशांती पुरस्कार मिळाला. आज जे मुख्यमंत्री आहेत गोव्याचे त्यांच्या हस्ते मिळालेला आहे, त्यावेळेस ते खासदार होते. असे पुरस्कार मिळालेत आणि अजून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विविध सामाजिक कार्यात पण मी सहभाग घेतो. शेतीविषयक संशोधन आकाशवाणीवर मुलाखती झालेल्या आहेत. म्हणजे दिलीप पवार सर फक्त एक उत्कृष्ट अभिनेतेच नाहीत तर सामाजिक कार्यकर्ते आणि संशोधनात्मक व्यक्ती सुद्धा आहेत. एवढं मोठं कर्तृत्व सरांचं आहे या ठिकाणी. सर तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मी आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तसंच मी पण आपले पिक्चर जगणारी लोक या टीमने मला या ठिकाणी बोलवलं, माझी मुलाखत घेतली
त्याबद्दल मी पण खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद